यानंतर मुंबईतून महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबईतील भांडूप परिसरात बेस्ट बसचा अपघात झालाय। चालकाचा बसवरील ताबा सुटलाय आणि बसनं 3 ते 4 रिक्षांना धडक दिल्याची माहिती मिळते। या अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली। घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली, तर आता पुढील तपासही सुरू झालाय। बेस्ट बसचा अपघात आता घडलेला आहे। भांडूप परिसरातून महत्त्वाची अपडेट समोर येते। मुंबईच्या भांडूपमध्ये बेस्ट बसचा अपघात झालाय। 3 ते 4 रिक्षा चालकांना आता या बसने धडक दिलेली आहे। आपले प्रतिनिधी मयूर राणे आपल्या सोबत आहेत। मयूर, नेमकी तिथली परिस्थिती काय आहे सध्याची? बेस्ट बसचा अपघात झालाय। नक्की जर पाहायला गेलं तर सकाळच्या सुमारास त्या विभागात बस स्टॉप आहे, त्या तिथे बसच्या लाईनीमध्ये काही प्रवासी उभे होते। तेव्हा बसचा रिव्हर्स घेताना त्याचा अचानक ताबा सुटला आणि रिव्हर्स घेताना जे बसच्या मागे जे प्रवासी होते त्यांना कुठेतरी बसने मोठ्या प्रमाणात धडक दिली आहे। मात्र बस चालू होत नव्हती। त्याच्यानंतर तिकडचे जे नागरिक जमा झाले त्यांनी धक्का मारून बस चालू केली। त्याच्यानंतर धक्का मारून बस चालू केल्यानंतर बस समोर असलेल्या रिक्षा असतील किंवा बाईकस्वार असतील त्यांना धडकलेली आहे। त्याच्यामध्ये बाईकस्वारांचे देखील काही दुखापत झाली आहे, रिक्षावाला देखील दुखापत झाली आहे। ज्यांना दुखापत झाली आहे त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये आता दाखल करण्यात आलेलं आहे। अशा घटना पाहायला गेलं तर भांडूपमध्ये याच्या आधी देखील मोठी घटना घडली होती, त्याच्यामध्ये देखील काही जणांचा मृत्यू झालेला होता। ही देखील त्याच प्रकारची इलेक्ट्रिक बस आहे असे समजलेले आहे। मयूर, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। अत्यंत धक्कादायक अपडेट आता भांडूपमधून येते। चालकाचा ताबा सुटल्यानं इथे बेस्ट बसचा अपघात झालाय। तर सध्या जे जखमी झालेत या ॲक्सिडेंटमध्ये त्यांना सध्या उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे।